श्रीराम जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी. या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 10 ऑगस्ट. आजचे बोधवचन. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात. श्रीराम. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रपंच सोडण्याची जरूर नाही. देह प्रपंचात जन्माला आला. देहाची प्रपंच ही जन्मभूमी आहे. तिला सोडून कुठे जाणार? भूमीला सोडून वृक्ष कुठे जाणार? देहाची अनेक जन्मांची संचितांची पाळेमुळे प्रपंचात खोलवर रुतलेली आहेत. प्रारब्ध भोगून संचित नामशेष झाल्याशिवाय ईश्वर कृपा होणार नाही आणि ईश्वर कृपेशिवाय हा प्रपंच वृक्ष वठून जाणार नाही. म्हणून प्रपंचात राहून प्रारब्ध देहाने भोगल्याशिवाय सुटका नाही. फक्त एकच काळजी घ्यायला हवी की क्रियमाणाचे पाणी प्रपंचाच्या मुळांना घालावयाचे नाही. प्रारब्ध भोगून प्रपंच वृक्षाच्या फांद्या जमतील तितक्या छाटायच्या आणि क्रियमाणाचे पाणी तोडायचे. प्रारब्ध हे देहाच्या माथी आहे. म्हणून ते भोगण्यासाठी काया प्रपंचात गुंतवावी आणि आत्मोद्धारासाठी मन रघुनाथात असावे असे श्री महाराज सांगतात. म्हणजे प्रपंचात राहून जे कर्म देहाने करावयाचे ते रघुनाथाच्या स्मरणात करावयाचे. भीतरी ज्ञाने उजळीला, बाहेरी कर्मेक्षाळीला असे अंतर्बाह्य शुचित्व अंगी येणे शक्य आहे. मनात भक्ती निर्माण होईल. प्रपंच करता करता असा आपला जीवभाव भगवंताला अर्पण करता येतो. त्याने भगवंताला आनंद मिळतो. मन रघुनाथात असावे या विचाराने आपण रघुनाथाच्या खऱ्या स्वरूपाचा विचार करू लागतो. भगवंत आपल्या अंतरात आहे तसाच तो चराचरात आहे हे मनाला पटणे म्हणजे मन रघुनाथात असणे होय. एका मूर्तीची पूजा करता करता साधक अमूर्ताचा शोध घेतो. तो सगुणाच्या आधारे निर्गुणाचा शोध घेतो. सगुण निर्गुण मूर्त अमूर्त एकच हा अनुभव त्याला येतो. मन विशाल होते. क्षुद्र बुद्धी जाते. देहापलीकडे विचार जातो. अंगी नम्रता येते. प्रेम, दया, क्षमा, औदार्य, शांती, सरळपणा या दैवी गुणांचा सहजी लाभ होतो. हळूहळू देह मन हे विश्वमनाशी समरस होते. विश्वात्मक देवाचा अनुभव येतो. भक्तिरसाच्या या आनंदात जीव आकंठ सुस्नानात होतो. चराचरात पसरलेल्या भगवंतारूपी आनंद सागराची एक लाट तो जीव होतो. आनंदाच्या लाटेत आनंदाचे पाणी, आनंदाची लाट आनंद सागरावरच लोळण घेते आणि आनंद सागरावरच फुटते. आनंद सागराचे काही नुकसान नाही आणि लाटेचेही नाही. विश्वात सगळीकडे असा
आनंदाच्या लाटांचाच उत्सव सुरू आहे या कौतुकाचा जीवाला प्रत्यय येतो. त्याचा क्षुद्र देहाहंकार गळून जातो. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत या अनुभवाने त्याचे अमंगळ भेदभाव गळून जातात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. आपल्या क्षुद्र देहात तो अपार आणि अनंताला कोंडून ठेवतो. भक्ताचे शरीर ही भगवंताची लघु आवृत्तीच बनते. अमूर्ताची मूर्ती म्हणजे भक्ताचा देह होतो. चराचराविषयी फक्त प्रेम त्याच्याजवळ असते. महानुभव पंथाचे थोर प्रवर्तक चक्रधर स्वामी होते. त्यांच्यासाठी एक कुटी बांधण्याचे काम त्यांचे शिष्य करीत होते. तिथे मुंग्यांचे मोठे वारूळ होते. सहस्रावधी मुंग्यांनी मातीचा कण कण गोळा करून अथक प्रयत्नांनी ते बांधले होते. तो त्यांचा निवारा होता. ते वारूळ नष्ट करावयाचे शिष्यांनी ठरवले. स्वामींनी त्याला प्रतिबंध केला. माझ्या एका जीवाच्या निवाऱ्यासाठी हजारो जीवांचा निवारा तोडू नका. शिष्यांनी कुटीची जागा बदलली. अशा प्रकारे चराचराशी समरस होणे, देहाहंकार विसरणे म्हणजे मन असावे रघुनाथात. काया गुंतवावी प्रपंचात, मन असावे रघुनाथात, यातच जीवनाचे सार्थक आहे. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.